नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ताचेवली माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येते ती म्हणजे की ज्यांचा कुणाचा क्लेम खरीप 2022 पासून ते रब्बी 2024 पर्यंत पेंडिंग असेल, म्हणजेच तुम्ही तुमचं नुकसान झालेलं आहे, तुम्ही क्लेम केलेला आहे, पीक विमा उतरवलेला आहे, त्याचा क्लेमही केला आहे, क्लेम सबमिटही झाले पण अद्यापही तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत. मागील 3 वर्षाचं जे काही क्लेम पेंडिंग असतील ते आता उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट 2025 आणि 12 ऑगस्ट 2025 या 2 दिवसात तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे. देशाचे कृषी मंत्री चौहान सिंग यांनी राज्य शासनाला माहिती दिलेली आहे की जे कुठला हप्ता त्यांचा पेंडिंग असेल विमाचा जमा करण्याचा विमा कंपन्याकडे ते तुम्ही करून घ्यावा आणि विमा कंपन्यांना हे आदेश दिले आहेत की उद्या आणि परवा या 2 दिवसातच पेंडिंग क्लेम्स हे जमा करणं बंधनकारक ठरलेलं आहे. मग नेमकं सविस्तर चर्चा करूया की कोणकोणते क्लेम्स आहेत जे आपल्याला 11 आणि 12 तारखेला मिळू शकतात, कोण शेतकरी पात्र आहेत. प्रथम जर तुम्ही चॅनलवरती आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. देशभरात विशेष दिन म्हणून 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट हे 2 दिवस हे विशिष्ट दिन म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या विशिष्ट दिनाच्या मुहूर्तावरती ज्यांचं कुणाचे मागील 3 वर्षापासून क्लेम पेंडिंग आहेत आणि ज्यांनी क्लेम शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे, क्लेमही केलेला आहे, तो क्लेम मंजूर झालेला आहे, परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले नाही आहेत, तर या सगळ्या क्लेम्सचा एकत्र निकाल हा उद्या किंवा परवा लागण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्याला लाभ होण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय की खरीप 2024चा किंवा रब्बी 2024चे जे बरेच सारे क्लेम्स होते, जे की काढणी पश्चात तंत्रज्ञ असेल किंवा पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती आहे, तर त्याचे क्लेम्स हे सबमिट केलेले आहेत शेतकऱ्यांनी, परंतु खूप कमी शेतकरी आहेत ज्यांना की याचा लाभ मिळालेला आहे. जर तुम्ही व्हॉट्सअपच्या मार्फत PMFBYच्या नंबरवरती तुमचा मोबाईल नंबरवरनं ज्या नंबरवरनं तुम्ही विमा भरलेला आहे क्लेमवरती क्लिक करताय किंवा हाय पाठवताय तर क्लेमवरती क्लिक करताय, क्लेमची माहिती येते तुमच्यासमोर की तुमचा कॅल्क्युलेटेड क्लेम एवढा आहे आणि तुम्हाला पेएबल अमाऊंट म्हणजे देयक रक्कम इतकी ती अमुक अमुक आहे, परंतु शेतकऱ्याला ती अद्यापही जमा झालेली नव्हती. मग याचं कारणं बरेचसे आहेत, कंपन्यांकडे भरपूर कारणं आहेत, सांगण्याचं घराणं वेगळंच आहे, सरकारचं घराणं वेगळंच आहे, परंतु आता जर तुम्ही त्यामध्ये असाल, तुमचं कॅल्क्युलेटेड क्लेम प्रीमियम पेएबल असेल तर येणाऱ्या 2 दिवसात तुम्हाला ही रक्कम नक्कीच मिळणार आहे. याचं झालं असं आहे की क्लेम्स कॅल्क्युलेट केलेले आहेत, शेतकऱ्यांनी विमा उतरवला, दावा केला आणि तो दावाही सबमिट झालेला आहे. कंपन्याने पीक विमा कंपनीने तो दावाही मंजूर केलेला आहे, परंतु त्या दाव्याची जी देयक रक्कम आहे अद्यापही वर्ग झालेली नाही आहे. काही दावे तर 2 वर्षापासून पेंडिंग आहेत आणि कंपन्यांना ज्यावेळेस जाब विचारली जाते तर कंपनी सांगते की त्यांना जी काही सरकारकडनं देयक रक्कम यायची आहे पीक विम्याची ती अद्यापही जमा झालेली नाही आहे. त्यामुळं आता केंद्रामार्फत सरकार राज्याला आणि कंपन्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. राज्य सरकारला सांगण्यात आलं होतं की जून 2025 पर्यंत तुम्ही जे काही देयक असाल कंपन्यांना, आपण जे काही प्रीमियम राज्य सरकार भरत होतं ते तुम्हाला देऊन पूर्ण कंप्लीट करणं हे बंधनकारक ठरलं होतं. आता जुलैमध्ये सर्व कंपन्यांना सरकारची जे काही हप्ता आहे रक्कम आहे प्रीमियमची ती प्राप्त झालेली आहे आणि आता केंद्रामार्फत कंपन्यांना ताकीद देण्यात आली आहे की जितके काही क्लेम्स पास झालेले आहेत त्या क्लेम्सची कॅल्क्युलेटेड जी काही रक्कम आहे ती आता डिजिटल स्वाक्षरीने प्रोसेस करून ती आता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात करावी. या सर्व गोष्टी येणाऱ्या 2 दिवसात होणार आहेत आणि जे कुठले रखडलेले क्लेम असणार आहेत तुमचे, जे की मंजूर झालेले आहेत परंतु अद्याप तुमच्या खात्यावरती पडलेले नाही आहेत, ते आता 11 आणि 12 ऑगस्ट रोजी या विशेष दिवस जे साजरे करण्यात येणार आहेत पूर्ण भारतभर, यामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी आशादायक आणि आनंदाची ठरणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.